तर मित्रांनो नमस्कार, मी अप्पासो भोसले. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की मित्रांनो आज चौफुले ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आता ह्या भाऊंचा बैल राजगुरुनगरपासून आलेले आहेत. आपल्या कुठल्या गावचा आहे बैल भाऊ? शिरूर तालुक्यापासून आलेले आहेत. आता बऱ्याचशा बैलांना मित्रांनो छाती भरणे, फुफ्फुसाला इन्फेक्शन, निमोनियाचा प्रकार किंवा छातीत कफ होणे किंवा 100-200 फुटात कमी पडणे किंवा तोंडाला फेस येणे किंवा गाडी बाहेर नेणे ही लक्षणं असतात मित्रांनो. आता बऱ्याचशा बैलगाडा क्षेत्रात हीच प्रॉब्लेम आहे, कारण की आपली चूक होती की मित्रांनो आदतमध्ये भरपूर बैलाला स्पीड असलं की त्याच्या म्हणजे पुढचा बैल घालतो आपण किंवा बैल वगैरे कमी पडते, त्यामुळे छातीवरती लोड येऊन बैलाला फुफ्फुसाला इन्फेक्शन, निमोनियाचा प्रकार किंवा 100-200 फुटात अशी लक्षणे येतात. तर आपल्या देखील जनावराला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच संपर्क करा मित्रांनो. तर 101 आजारावरती खास आयुर्वेदिक रामबाण औषध देखील उपलब्ध आहे. आता लंपीचा प्रादुर्भाव देखील मित्रांनो भरपूर ठिकाणी वाढलेला आहे. आता लंपी म्हणजे चमड्या रोग आहे मित्रांनो. त्याचे आता ताप, टेम्परेचर येणे किंवा पाय सुजणे, फोड्या वगैरे अंगावरती येणे किंवा फुफ्फुसाला इन्फेक्शन, निमोनियाचा प्रकार ही देखील लंपीत मित्रांनो लक्षणं आहेत. तर 101 आजारावरती उपचार आहे मित्रांनो. टाळकुकडे किंवा धावरे किंवा लंपी, चमड्या रोग, मस्टडी, दगडी, थायरिया, बुरशी, चमकलं, मुरगळलं, मार लागला, क्रॅक असेल, निमोनिया, कावीळ, गोचिडताप, लोखंड खाल्लं तर नक्कीच संपर्क करा. आता बऱ्यापैकी आता पूर्णपणे छातीत भरली होती पहिले, कारण फुफ्फुसाला पण इन्फेक्शन झालं आणि त्या वासराला म्हणजे हाडाला कळ होती, कारण असा एका कुटीनं बांधल्यानंतर उडी मारल्यानंतर ते थोडं फारच चमकलं होतं आणि ह्या बैलांना दोन्ही पण छातीच्या शिरा उघडल्या होत्या. आता जाणून घेऊ भाऊंकडून माहिती. नमस्कार. कुठल्या गावावरून आलाय आपण? आम्ही सागराप्पा बैलगाडा संघटना, शिरूर तालुका, मलठण. मलठण म्हणजे नामांकित एक म्हणजे पुणे भागातली नामांकित बैलजोड आहे आपण. पण काय होतंय प्रॉब्लेम बैलाचा? काय नाही, वरती गाठाठी पालतानी वरती निशाण्यापाशी घ्या ना, एक खाली एक 40-50-60 फुटा बैल थोडा कमी पळतोय. म्हणजे किती दिवसापासून पळतो साधारण? एक 2 महिने झाले. बरं 2 महिने झाले. म्हणजे आपली तर इंस्टाग्रामवरती माहिती होती आणि आपण तर म्हणजे आमचे मित्र आहेतच, त्यांनी कॉन्टॅक्ट करून आज महिला इथं म्हणजे चौफुले या ठिकाणी पाठवलेले आहेत. आता आळंदीला येणार होतो, पण काय करणार मित्रांनो जरा भरपूर कस्टमर असतात, त्यामुळे भाऊंला म्हणलं इथे घेऊन या. जर आता पॉईंट जे काढले त्याच्याबद्दल काय वाटलं आपल्याला? म्हणजे योग्य ठिकाणी चोळल्यासारखं वाटलं का? नाही वाटलं ना. बरं ज्यावेळेस तुम्ही बैल चोळत होते त्यावेळेस बैलाला व्याध नव्हत होत्या. बरं कारण का ज्यावेळेस आपण काही जर बैलाचं समजा दुखत असेल त्यावेळेस जर आपण त्या ठिकाणी तुम्ही आता हात लावत होते तर बैल असं म्हणजे नाही का खाली वासायला पाहत होता. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की 100% हे जे तुम्ही औषध दिले त्याच्यावरती 100% फरक पडेल 100%. म्हणजे आपल्यावरती एक खात्री आहे, विश्वास आहे आणि बाकी पण रिझल्ट तुम्ही बघितले असतील किंवा इंस्टाग्रामला व्हिडिओ बघतच असाल. तर आता म्हणजे योग्य ठिकाणी चोळला बैल, म्हणजे जी पॉईंट इतर ठिकाणी चोळण्यापेक्षा जो काय आजार आहे बैलाला त्या ठिकाणी आपण चोळलेला आहे. तर त्याच्याबद्दल म्हणजे तुम्हाला एक खात्री आहे की बैल लवकरात लवकर ओके होईल. तर मित्रांनो आपले देखील जनावराला काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच संपर्क करा यांच्याकडे.